प्रतिपादन तीन अशा पद्धतीच्या ज्या चुकीच्या निराधार बातम्या आहेत। आज यवतमाळ जिल्ह्याच्या जवळपास 28 प्रमुख उबाटाच्या मान्यवरांनी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये नगराध्यक्ष पवन जयस्वाल आहेत, वनिता मिसळे म्हणून नगराध्यक्ष होत्या त्या आहेत, सुनीता जयस्वाल म्हणून नगराध्यक्ष होत्या त्या आहेत, अनेक नगरसेवक आहेत, अनेक जिल्हा परिषद सदस्य आहेत। हे सर्व उबाटाचे आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाचे लोक सुद्धा आज शिवसेनेकडे प्राथमिक स्वरूपात 28 मान्यवरांनी आज यवतमाळ जिल्ह्यातल्या या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे। आणि माननीय शिंदे साहेबांना आम्ही आजच तारीख मागितलेली आहे की जवळपास 10,000 लोक पश्चिम विदर्भातले जे उबाटा आणि वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेत येऊ पाहत आहेत ते आम्हाला म्हणतात की आम्हाला प्रवेश करायचा आहे आणि त्यासाठी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की यवतमाळ जिल्ह्यात किंवा पश्चिम विदर्भात कोणत्याही ठिकाणी एका ठिकाणी आपण आम्हाला तारीख द्यावी आणि ह्या पद्धतीचं प्रवेश लगेच आम्ही घेणार आहोत 15 किंवा 1 महिन्यामध्ये। आणि मोठ्या प्रमाणात माननीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाने लोक यायला तयार आहेत आणि ह्या ज्या बातम्या येत आहेत ह्या अतिशय चुकीच्या आहेत, निराधार आहेत, याच्याने काही फरक पडलेला नाही। माननीय शिंदे साहेबांवर प्रचंड विश्वास जनतेचा आहे। येत्या काळामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता कशा प्रकारे शिवसेनेची ताकद असेल ती माहितीला मिळणार आहे, कारण ह्या सगळे पक्षप्रवेश झाल्यानंतर निश्चितच त्या ठिकाणचे जे आकडे आहेत त्याची शक्यता आहे। आपण जर पाहिलं एकंदरीत तर पूर्ण मुंबई सहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे स्टँडिंग नगरसेवक होते, जिल्हा परिषद सदस्य होते, नगराध्यक्ष होते, वेगवेगळ्या पदावर ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जर आपण पाहिले तर अनेक मान्यवरांनी सर्वप्रथम या ठिकाणी महायुतीच निवडलेली आहे। महायुतीच्या तिन्ही पक्षामध्ये लोक प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात रीग लागलेली आहे। त्याच्यामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचं जी कामाची स्टाईल आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी मुख्यमंत्री असताना निर्णय घेतले, आता सुद्धा ते DCM म्हणून ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेला घेऊन ते समोर नेत आहे। तर या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात शिवसेनेवर लोक प्रेम करत आहे आणि शिवसेनेमध्ये यासाठी या ठिकाणी इच्छुक आहे। माझा यवतमाळ जिल्हा जरी मी पाहिला तर दररोज अशा प्रवेशाची यादी आमच्याकडे येत आहे आणि लगेच माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 10,000 या ठिकाणी प्रवेश वेगवेगळ्या मान्यवरांचा आम्ही पश्चिम विदर्भ आणि यवतमाळ जिल्ह्यातले घेणार आहोत। ओके। वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलंय। देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। अण्णाभाऊ साठे एक असं नाव आहे ज्यांनी आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तात स्फुरलिंग जागृत करण्याचं काम केलंय। जगाच्या अनेक देशांमध्ये त्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला आगीचं स्वरूप करून दिलं। खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज समाजात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी केलंय। पृथ्वी हे शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर असल्याचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो आहे। वंचितांच्या विकासाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। अण्णाभाऊ साठे यांची 5वी जयंती आहे, तुम्ही या ठिकाणी माल्यार्पण केले का? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक असं नाव आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं। जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं, प्रकाशित केलं जातं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीचं स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं। पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळहातावर आहे, अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते। आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे। आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू
अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा आम्ही करतो. महाराष्ट्राला नवीन कृषी मंत्री आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तत्परता दाखवत असून मातंग समाजाच्या भावना आहेत ते या सरकारने जाणून घेतल्यानंतर या गोष्टीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील घोळीटोला गावातील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी शिक्षक विरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. आरोपी शिक्षकांची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. तर सध्या संस्था चालक आणि मुख्याध्यापकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डुंगीपार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 53 वर्षीय आरोपी शिक्षक शामराव देशमुख राहणार कोहमारा याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64, 65, 75, 181 तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को तसेच बाल न्याय अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शिक्षकानं वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाईन क्रमांक 1098 वर करण्यात आली. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्यानं 18 जुलैला डुंगीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. तर 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं कोठडी सुनावली आहे. तर शाळेतील मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्थाचालक रामकुमार गजवे यांना हे प्रकरण माहीत असताना सुद्धा त्यांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 8/7/25 रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पूजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक 19/7/25 रोजी आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक 24/7/2025 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाढ करण्यात आली असून त्यामध्ये 2 आरोपींची वाढ करण्यात आली आहे. आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजबिये या 2 आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे. पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत. ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील मंदिर, मस्जिद, बौद्ध विहार, दर्गा आदी परिसरातील एकूण 65 धार्मिक स्थळावरील भोंगे स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हटवण्यात आले. ही मोहीम आमगाव पोलिसांनी राबवली. ध्वनी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सार्वजनिक व धार्मिक स्थळावरील भोंगे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून परस्पर सहमतीने हा उपक्रम राबवला आणि याला सहकार्य सुद्धा पदाधिकाऱ्यांनी केले. 65 जागांवरचे भोंगे हे उतरवण्यात पोलीस विभागाला यश आले आहे. सामंजस्यानं पोलीस विभागानं हे कार्य केल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होते. आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धार्मिक स्थळावरील भोंगे हे उतरवण्याकरिता पोलीस प्रशासन आमगाव यांच्या वतीने जनसामान्यास त्याचप्रमाणे धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनानुसार धार्मिक स्थळाचे पदाधिकारी यांनी भरघोस प्रतिसाद देऊन पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील धार्मिक स्थळावरील एकूण 65 भोंगे काढून घेतलेले आहेत. या कारवाईमुळे
ध्वनी प्रदूषणासाठी आळा बसू शकतो। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आमगाव आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीत येणारे पोलीस पाटील यांनी मिळून केलेली आहे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे। यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या खड्डेमय मार्गाने प्रवास करावा लागते। यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गेल्या अनेक दिवसांपासून रस्ता बनवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात होती, मात्र अद्यापपर्यंत मार्ग न बनल्याने पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता बनवून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी केलेली आहे। मला म्हणजे दरदिवस म्हणजे खूप खडतड असते आणि त्यामध्ये म्हटलं तर बससुद्धा जाते शाळेची, तर आम्हाला कडेला राहायला सुद्धा जमत नाही याच्यामुळे। आणि मग कसं असते, लहान मुलं असतं ते ह्या रोडाने पूर्ण ते दमेजून जातात आणि जायला पण खूप प्रॉब्लेम होते। आणि हे दगड असल्यामुळे सायकलसुद्धा फिसलतात आणि हे सगळे रेती वगैरे पडलेली आहे, त्यामुळे सुद्धा सायकलीनं जाणंसुद्धा अडचण म्हणजे खूप भासते आम्हाला। आणि म्हणजे तिथपर्यंत जातपर्यंत आम्ही पूर्ण दमेजून जातो आणि आमची सायकलसुद्धा 2 दिवसात म्हणजे सुधारवलं तरी सुद्धा। यवतमाळमधील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। अनेक सरपंच, अनेक जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय, त्यांचं स्वागत करतो। या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू आहे, ती अजून मजबूत होईल। खऱ्या शिवसेनेत स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो। जे 2.5 वर्षात राज्यात काम झालं, विकास झाला, लाडकी बहीण, लाडका भाऊ, सर्वांना चांगले दिवस आणण्याचं काम सरकारनं केलंय। 232 जागा महायुतीला मिळाल्या। लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केले। जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करणार। त्यांचं वेगानं, त्याहीपेक्षा जास्त वेगानं महायुतीचा कारभार सुरू आहे। विविध जिल्ह्यातून लोक पक्षात येत आहे। महायुतीचा भगवा डोलायनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फडकेल। संजय राठोड यांचं अभिनंदन करतो, हे प्रेम सर्वांनी दिलाय। ऑन कोकाटे खातेबद्दल यांच्यात सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मिळून घेतलेला हा निर्णय, यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम महायुतीच्या सरकारमध्ये केलंय। आतापर्यंत ज्या इतिहासात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, सोयी सुविधा असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले। यापुढे महायुती शेतकऱ्यांना मदतीचा ओघ कायम ठेवणार आहे। ऑन कैलास गोरंटाल भाजप पक्षप्रवेश, महायुतीची ताकद वाढते आहे। महायुती आज 232 जागा जिंकलेली महायुती आहे। यापुढे देखील विरोधी पक्ष शिल्लक राहील की नाही माहीत नाही, ही एक नांदी आहे। महायुतीवर विश्वास ठेवण्याचं काम लोक करत आहेत। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये नको, यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलन केली आहे, मात्र धारावीचं पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार हे निश्चित झाल्यावर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देत 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे। मुलुंडमध्ये लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे। धारावी प्रकल्प पुन्हा एकदा मुलुंडमध्ये निश्चित झाला आहे। नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक झालं, मुख्यमंत्री स्वतः आणि याचे विद्यमान आमदारांनी मुलुंडकरांना हे वचन दिलं होतं की एकही धारावीचे लोक इथे पाठवणार नाही। निवडणूक झाल्यानंतर आता जिंकलेला आहे, मुख्यमंत्रीचा शपथ झाला आणि आता मास्टर प्लॅन अदानीच्या बाहेर पडलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं आहे की 3 लाख लोक जे अपात्र आहेत त्यांना हे लोक मुलुंडमध्ये ट्रान्सफर करत आहे। हे मुलुंडचे जे ऑक्ट्राय नाकाचे 18 एकर जमीन असेल, त्याच्याबरोबर डम्पिंग ग्राउंडचे जे 57 एकर्स आहे, त्याबरोबर जे खाडीचे आपले सॉल्ट पॅनचे जे जमीन आहे हे 155 एकर, हे सगळं मध्ये अदानी ग्रुपला तुम्ही देणार आहे, फुकट देणार आहे। आणि जे म्हणून आम्ही MBAचे लोकांनी लिहिले इथे क्या हुआ तेरा वादा, हे मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की जे वादा तुम्ही मुलुंडकरांना केलं होतं त्याचं काय झालं। आणि आता तुम्ही हे मुलुंडचे तुम्ही अवस्था बघा, इथे 2 लाख लोक राहतात,
आणखी ॲडिशनल 3 लाख लोकांना तुम्ही ते पाठवणार आहे. म्हणून आम्ही याच्या विरोधात आज MVA तर्फे 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलेलं आहे. मुलुंड बंदचे आम्ही दिलेलं आहे. मुलुंडचे सगळं दुकानदारांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही जर धारावी प्रकल्पाच्या विरोध आहे तर तुम्ही बंद ठेवा. आणि मला खूप प्रतिसाद मिळत देत आहे. लोक 1-2 दुकान चालू असेल, पण आम्ही हे काँग्रेसचे तुम्हाला माहीत आहे लाक्षणिक उपोषणांनी बंद आहे. म्हणून आम्ही कोणाला जबरीने काय करत नाही. आम्ही लोकांना सांगितलं आहे तुमच्या इच्छात असेल, मनात असेल तर तुम्ही बंद ठेवा.